जय हिंद मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे। तर मित्रांनो, आजचा आपला दुसरा पार्ट असणार आहे NSE वेबसाईटचा। म्हणजे मागे काही दिवसांपूर्वी आपण एक व्हिडिओ बनवला होता बघा, NSE वेबसाईटवरती आपण कोणकोणत्या गोष्टी बघायच्या असतात आणि ते आपल्यासाठी महत्त्वाच्या असतात। तो आपला पहिला पार्ट होता। तर आपण पुन्हा दुसरा पार्ट बनवतोय। तर तुम्ही काय करायचंय, स्टेप बाय स्टेप हे पार्ट बघत चला। म्हणजे बहुतेक जण आता डायरेक्टली या पार्टला बघत असतील। तुम्ही दुसरा पार्ट बघितला तरी चालेल, काही हरकत नाही, पण स्टेप बाय स्टेप बघत चला। त्याची मी एक सेपरेट प्लेलिस्ट बनवलेली आहे NSEची। तर त्यावरती जायचं आहे आणि टप्प्याटप्प्यांमध्ये भाग बघायचे, ठीक आहे। आता दुसऱ्या पार्टमध्ये पण खूप काही गोष्टी आपण या ठिकाणी शिकणार आहोत। अभ्यास खूप मोठा आहे, करायला गेला तर खूप मोठा अभ्यास आहे NSEचा, पण आपल्याला ज्या महत्त्वाच्या गोष्टी आपल्यासाठी त्याच बघायच्या असतात। तर व्हिडिओ सर्वांनी नक्की बघायचा आहे, व्हिडिओला स्किप करत जाऊ नका, कारण की तुम्ही व्हिडिओला स्किप केलं तर महत्त्वाच्या गोष्टी ज्या असतात त्या तुमच्याकडून सुटून जात असतात। त्यामुळे व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत बघायचं आहे। आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून घ्या। चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। मागच्या भागामध्ये आपण काही गोष्टी बघितलेल्या होत्या की इंडायसेसमधले टॉप गेनर टॉप लूजर कसे बघायचे असतात, इंडायसेस आपण कसे बघत असतो, त्यांच्यामध्ये असलेलं व्हॉल्यूम ते पण आपण बघितलेलं होतं, ठीक आहे। किती टक्क्यांनी तो स्टॉक वरती गेला आजच्या दिवशी, किती खाली आलेला आहे, तो डाटा आपण कसा बघायचा, डाउनलोड कसा करायचा ते आपण बघितलेलं होतं। जसं आज तुम्हाला दिसेल बघा, इथे निफ्टी 50 मधील 48 स्टॉक वरती होते आणि 2 स्टॉक खाली होते। म्हणजे ॲडव्हान्स 48 आणि डिक्लाइन 2 होते, हे आपल्याला समजतं। त्यानंतर जेव्हा आपण खाली येत असतो, खाली आल्यानंतर आपल्याला समजतं टॉप गेनर कोणते, इंडेक्समधले टॉप गेनर कोणते ते आपल्याला इथे दिसत असतात बघा। टॉप लूजर ते पण आपल्याला इथे दिसत असतात। आता टॉप लूजर 2च आहे, कारण की 2 स्टॉक खाली होते आजच्या दिवशी निफ्टी 50 मध्ये, बाकीचे स्टॉक वरतीच होते, हे टॉप गेनर झाले, ठीक आहे। आता काही व्यक्ती स्टॉक मार्केटमध्ये नवीन असतात बघा, त्यांना माहीत नसतं की आपलं मार्केट केव्हा बंद असतं। तसं सॅटर्डे आणि संडे मार्केटला सुट्टी असते, पण एखाद्या वेळेला काही फेस्टिवल असतात, त्या फेस्टिवलमध्ये मार्केटला सुट्टी असते। मग NSEचं एक कॅलेंडर असतं, त्याच्यामध्ये जाऊन आपण बघू शकतो की आपल्या मार्केटला सुट्टी केव्हा आहे। म्हणजे जे एक्सचेंज असतात, जसं आपलं NSE एक्सचेंज आहे त्याच्यावरती सुट्टी केव्हा असणार आहे आपल्याला समजतो ताबडतोब। मग ते कुठे बघायचं असतं, तर ते पण NSE मध्ये दिलेलं असतं। आपण NSE मध्ये जाऊन मार्केटला केव्हा सुट्टी ते बघू शकतो, म्हणजे हॉलिडे। मग ते बघण्यासाठी तुम्ही कुठे जायचं असतं, इथे एक अबाउटचा ऑप्शन असतो बघा, अबाउट इथे वरती दिसतं तुम्हाला, होम, अबाउट, मार्केट डाटा। अबाउट वरती गेल्यानंतर इथे हॉलिडेचा एक ऑप्शन येत असतो खाली, इथे यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथे येणार बघा हॉलिडे, कोणकोणत्या दिवशी मार्केटला सुट्टी असणार। जसं इथे दिलेलं आहे 22 जानेवारी 2024, इथे स्पेशल हॉलिडे असणार, इथे दिलेलं आहे बघा कशा कशाची सुट्टी असणार। त्यानंतर 26 जानेवारी रिपब्लिक डे। आता खाली बघायचं आपल्याला, जून महिना चालू आहे, जूनमध्ये 17 जून रोजी सुट्टी बघा बकरीदची, 17 जून रोजी। त्यानंतर 17 जुलै रोजी मोहरमची सुट्टी आहे, 15 ऑगस्टला पण या ठिकाणी सुट्टी असणार। त्यानंतर महात्मा गांधी जयंतीला पण या ठिकाणी सुट्टी असणार। तर आपण या ठिकाणी बघू शकतो की मार्केटला सुट्टी केव्हा असणार आहे। हे कॅलेंडर असतं, ते बघत चला। बहुतेक जण विचारतात की आपलं उद्या मार्केट चालू आहे की बंद आहे, तर तुम्हाला कोणाला विचारायची गरज नाही आहे, सरळ तुम्ही NSEच्या वेबसाईटवरती यायचं असतं आणि ते बघायचं असतं, ठीक आहे। सोपी पद्धत आहे। त्यानंतर महत्त्वाचं आपल्यासाठी काय असतात, इंडायसेस असतात। इंडायसेस शब्द का वापरतोय, अनेक प्रकारचे इंडेक्स, त्यामुळे इंडायसेस हा शब्द, जसं आपला निफ्टी 50 नावाचा इंडेक्स असतो बघा, त्यानंतर निफ्टी बँक असतो, तो सेक्टरल इंडायसेसमध्ये येत असतो। त्यानंतर ब्रॉडर मार्केटचे इंडायसेस असतात आपले, म्हणजे निफ्टी 50, निफ्टी नेक्स्ट 50, त्यानंतर निफ्टी मिड कॅप 100, निफ्टी स्मॉल कॅप 250, हे इंडेक्स असतात। ची फॅक्टशीट कशी डाउनलोड करू शकतो, आता बहुतेक जणांना फॅक्टशीट काय हे माहीत नाही। इंडेक्सची फॅक्टशीट, जसं आपला निफ्टी 50 नावाचा इंडेक्स, त्याची फॅक्टशीट आपल्याला डाउनलोड करायची। त्या फॅक्टशीटमध्ये काय असतं, इंडेक्स केव्हा लॉन्च झालेला होता, त्यानंतर इंडेक्सची बेस व्हॅल्यू काय होती, त्यानंतर इंडेक्समध्ये सर्वात जास्त वेटेज असणारे स्टॉक कोणते, त्यांचं वेटेज जास्त वेळोवेळी चेंज होत असतं, ते स्टॉक पण असतात। त्यानंतर त्या इंडेक्समध्ये असणारे सेक्टर, कोणते कोणते सेक्टर त्या इंडेक्समध्ये असतात ते पण त्या फॅक्टशीटमध्ये दिलेलं असतं। तर ती फॅक्टशीट पण तुम्ही डाउनलोड करू शकतात। त्यानंतर अजून पण डाटा आपण त्यामध्ये बघणार आहे, तो दाखवतो मी तुम्हाला। कुठे बघायचं, अबाउटमध्ये जायचं असतं आपण। अबाउटमध्ये गेल्यानंतर NSE इंडायसेसचा ऑप्शन असतो, त्यावरती क्लिक करायचं। केलं, इथे ऑप्शन येत असतं बघा इंडेक्स फॅक्टशीट, त्यावरती क्लिक करायचं आहे, ओके करायचं। इथे ऑप्शन येत असतात बघा, निफ्टी 50, निफ्टी नेक्स्ट 50, निफ्टी 100, निफ्टी 200, हे सर्व इंडेक्सेस या ठिकाणी आले। तुम्हाला ज्या पण इंडेक्सची फॅक्टशीट पाहिजे असते तुम्ही डाउनलोड करायची इथे, ठीक आहे। अजून एक ऑप्शन असतो दुसऱ्या ठिकाणी पण आपण ही फॅक्टशीट बघू शकतो, नंतर सांगेलच मी तुम्हाला।
इथं निफ्टी 50वरती तुम्ही क्लिक केलं, ही फॅक्टशीट तुमच्या समोर ओपन होत असते. इथे दिसेल बघा तुम्हाला मग त्या इंडेक्समध्ये असणारे स्टॉक किती, नंबर ऑफ कॉन्स्टिट्युएंट्स 50, लॉन्च डेट किती होती इंडेक्सची ती पण दिलेली असते, बेस डेट, त्यानंतर बेस व्हॅल्यू पण दिलेली असते, सर्व दिलेलं असतं. आणि त्या इंडेक्समध्ये सर्वात जास्त वेटेज असणारे स्टॉक, जसं आपला निफ्टी 50 नावाचा इंडेक्स आहे त्याच्यामध्ये HDFC बँकेचं सर्वात जास्त वेटेज. त्यामुळे मी तुम्हाला लाईव्हवरती पण म्हणत असतो बघा की HDFC बँकेचं वेटेज सर्वात जास्त आहे. जर HDFC बँकवरती गेली, रिलायन्सवरती गेला, ICICI बँकवरती गेली तर आपला निफ्टी 50 इंडेक्स पण वरती जाऊ शकतो. कारण की इंडेक्सला मूव्ह करणारं कोण असतं, स्टॉक असतात. त्या इंडेक्समध्ये असणारे स्टॉक जे असतात ना ते इंडेक्सला मूव्ह करतात वरती, ठीक आहे ना. मग यांचं वेटेज जास्त आहे, ज्यांचं वेटेज जास्त ते इंडेक्सला वरती घेऊन जाणार मग जास्त प्रमाणामध्ये, ठीक आहे. तर इथे HDFC बँक, रिलायन्स, ICICI बँक, इन्फोसिस यांचं वेटेज किती असतं ना हे इथे दिलेलं असतं बघा, हे वेटेज असतं. त्यानंतर मग इंडेक्समध्ये कोणकोणते सेक्टर असतात इथे दिलेलं बघा. सेक्टर फायनान्स, ऑइल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे IT, ऑटो, FMCG, कन्स्ट्रक्शन, हेल्थकेअर, मेटल्स, टेलिकम्युनिकेशन, पॉवर, कन्झ्युमर, कन्स्ट्रक्शन आणि सर्व्हिसेस हे सेक्टर असतात. एवढे सेक्टर आपल्या निफ्टी 50 नावाच्या इंडेक्समध्ये आहेत. मग कोणत्या सेक्टरचं सर्वात जास्त वेटेज आहे निफ्टी 50मध्ये ते पण दिलेलं असतं. जसं आता इथे फायनान्शियल सर्व्हिसेस 34% वेटेज आहे निफ्टी 50मध्ये. फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये काय येत असतं मग बँकिंग आणि NBFC येत असतं त्याच्यामध्ये, ठीक आहे. जसं आपण म्हटलं की HDFC बँक तर ती फायनान्समध्ये येत असते. त्यानंतर बजाज फायनान्स जर म्हटलं आपण तर तो फायनान्समध्ये येत असतो स्टॉक, ठीक आहे. त्याचं सर्वात जास्त वेटेज आहे 34%. तर हे तुम्ही इंडेक्सच्या फॅक्टशीटमध्ये बघू शकतात. ही बघितली पाहिजे फॅक्टशीट. याच्यामध्ये वेटेज जे असतं ना कमी जास्त होत असतं. इथे तुम्हाला HDFC बँकेचं वेटेज 11.60 दिसतंय तर ते कमी जास्त होत असतं. तुम्ही महिन्याला ही फॅक्टशीट बघायची असते. ही गोष्ट पण तुम्ही नक्की बघितली पाहिजे. हे काय असतं फॅक्टशीट. तुम्हाला ज्या पण इंडेक्सची फॅक्टशीट पाहिजे असते ना तुम्ही ती फॅक्टशीट बघू शकतात. पुन्हा आपण ह्या पेजवरती येऊया. वरती मार्केट डाटाचा एक ऑप्शन येत असतो बघा. मार्केट डाटा म्हणजे लाईव्ह मार्केटमध्ये पण तुम्ही इंडेक्स किती वरती जातोय किती खाली येतोय हे बघू शकतात. फक्त तो डाटा आहे ना थोडा लॅगिंग असतो, म्हणजे 1-2 मिनिटानंतर तुम्हाला तो डाटा दिसत असतो. जसं आता तुम्हाला दिसतोय की इंडेक्स आपला 23,290 वरती क्लोज झालेला. असं आपण पकडूया की मार्केट चालू आहे आता, तर तुम्हाला 23,200 दिसणार नाही, तो मागे पुढे दिसणार थोडं, म्हणजे लॅगिंग असतो. पण तुम्ही लाईव्ह मार्केटमध्ये पण इंडायसेसला इथे बघू शकतात. त्यासाठी काय करायचं, इथे मार्केट डाटा ऑप्शन असतो, इथे जायचं वरती मार्केट डाटा त्यावरती क्लिक करायचं आणि लाईव्ह इंडायसेस वॉच त्यावरती क्लिक करायचं तुम्ही. हे ब्रॉड मार्केट इंडायसेस आहेत, म्हणजे याच्यामध्ये निफ्टी 500 मधले स्टॉक असतात. जसं निफ्टी 50 नावाचा इंडेक्स आहे तो किती वरती गेलेला आज 2% वरती गेलेला आहे. त्याचा डे लो किती होता, त्यानंतर डे हाय किती आणि LTP सध्या कुठे ट्रेड करतोय तो, त्याचा प्रिव्हियस क्लोज किती होता, हे सर्व या ठिकाणी दिलेलं असतं. तुम्ही बघू शकता त्याला 52 वीक हाय किती आहे 23,338 आहे. निफ्टीचा ऑल टाईम हाय जर आपण बघितला ना तो 23,338 एवढा आहे. मग हे तुम्ही बघू शकता. तसंच निफ्टी नेक्स्ट 50ला पण इथे बघू शकतात. त्यानंतर निफ्टी 100, निफ्टी 500, निफ्टी मिड कॅप 100, निफ्टी मिड कॅप 50, निफ्टी मायक्रो कॅप 250, निफ्टी 200, निफ्टी मिड कॅप सिलेक्ट हे सर्व इंडायसेस तुम्ही इथे बघू शकतात लाईव्ह मार्केटमध्ये जेव्हा आपलं मार्केट चालू असतं 9:15 ते 3:30 वाजेपर्यंत. बाकीचे इंडायसेस बघायचे बघू शकतात तुम्ही. वरती एक ऑप्शन असतो बघा ब्रॉड मार्केट इंडायसेस, यावरती क्लिक करायचं तुम्ही, ठीक आहे ना. मग त्यामध्ये तुमचे सेक्टरल इंडायसेस येत असतात, त्यानंतर थिमॅटिक इंडायसेस, स्ट्रॅटेजिक इंडायसेस, गव्हर्नमेंट सिक्युरिटी येत असतात, म्हणजे बॉन्ड वगैरे जे असतात ते पण या ठिकाणी येत असतात. या सर्व गोष्टी तुम्ही इथे बघू शकतात. मला बघायचं आहे आता सेक्टरल इंडायसेस समजा, तर मी काय करणार इथे सेक्टरल इंडायसेसवरती क्लिक करणार. हे क्लिक केल्यानंतर आता इथे बघा तुम्हाला सेक्टर दिसतील. जसं आपण पहिले बघितलं ब्रॉड मार्केट आलं होतं आपलं, म्हणजे निफ्टी 50, निफ्टी नेक्स्ट 50 हे यायचं. पण इथे काय येतं निफ्टी IT, निफ्टी बँक, निफ्टी रिॲलिटी, निफ्टी FMCG, निफ्टी PSU बँक, निफ्टी प्रायव्हेट बँक, निफ्टी ऑटो हे सर्व काय आले आता सेक्टर. हे सेक्टरचे इंडायसेस आहे. ते किती वरती जात आहे खाली येत आहे हे सर्व तुम्हाला दिसणार. त्यांचे क्लोजेस, त्या इंडेक्सचा प्रिव्हियस क्लोज किती होता, डे हाय किती, त्याच्यामध्ये 52 वीक हाय किती हे पण तुम्हाला दिसतं इथे. हे सर्व तुम्ही इथे बघू शकतात. मग त्यानंतर दुसरा ऑप्शन म्हणजे इक्विटी स्टॉक वॉच, यावरती क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला काय समजेल निफ्टी 50 मधील असलेले स्टॉक
कोणता जास्त वरती कोणता खाली हे पण तुम्ही इथे बघू शकता. आता हे अल्फाबेटिकली ठीक आहे ना. वरती बघा अडाणी एंटरप्राइजेस, अडाणी पोर्ट हे निफ्टी 50 मधील सर्व स्टॉक आले इथे. तर या स्टॉकला पण तुम्ही लाईव्ह मार्केटमध्ये इथे बघू शकतात. इथे बघा ही सर्व लिस्ट निफ्टी 50 मधील स्टॉकची. तर बहुतेक जणांना माहीत नसतं ना की निफ्टी 50 मध्ये कोणते स्टॉक असतात. मागचा व्हिडिओ त्याच्यामध्ये जाऊन बघा, तुम्हाला समजेल की एका इंडेक्समध्ये कोणकोणते स्टॉक असतात. ते तुम्ही बघितले पण पाहिजे. समजलं ना. तुम्हाला वाटलं टेक महिंद्रा स्टॉक आहे निफ्टी 50चा आहे, तुम्ही तुमचा जो पण ब्रोकरेज प्लॅटफॉर्म असतो त्यावरती जाऊन त्याचा चार्ट लगेच बघू शकतात. ठीक आहे. हे स्टॉक असतात आणि एका इंडेक्समध्ये असलेले स्टॉक तुम्हाला माहीत पण असले पाहिजे. माहीत नसेल सरळ तुम्ही जे मागच्या भागामध्ये मी सांगितलेलं आहे तुम्ही त्याला डाउनलोड पण करू शकतात आणि त्याची वॉचलिस्ट आपल्या प्लॅटफॉर्मवरती असली पाहिजे जिथे आपण ट्रेडिंग करत असतो. समजलं. हा एक ऑप्शन असतो स्टॉक बघण्यासाठी. त्यानंतर इंडेक्स मूव्हर्स असतात. म्हणजे जसं निफ्टी 50 नावाचा इंडेक्स असतो बघा. निफ्टी 50 नावाच्या इंडेक्सला वरती घेऊन जाणारे स्टॉक कोणते. निफ्टी 50 मी तुम्हाला आत्ताच फॅक्टशीट दाखवली, त्यामध्ये असणारे स्टॉक्स ज्यांचं वेटेज इंडेक्समध्ये जास्त असतं, जे इंडेक्सला वरती घेऊन जात असतात किंवा खाली घेऊन येत असतात. मग खाली घेऊन येणारा स्टॉक कोणता सर्वात जास्त, त्यानंतर वरती घेऊन जाणारा स्टॉक कोणता असतो ते पण तुम्ही इथे बघू शकतात लाईव्ह मार्केटमध्ये. मी म्हणत असतो बघा आजच्या दिवशी इंडेक्सला वरती घेऊन जाणारा स्टॉक रिलायन्सचं पॉईंटचं कंट्रीब्युशन सर्वात जास्त आजच्या दिवशी इंडेक्समध्ये आहे. तर ते तुम्ही इथे लाईव्ह मार्केटमध्ये बघू शकतात. ते कसं बघायचं, त्यासाठी पुन्हा इथे जायचं मार्केट डाटावरती, इथे क्लिक करायचं. मार्केट डाटावरती क्लिक केलं, इंडेक्स मूव्हरचा ऑप्शन असतो बघा 3 नंबरचा, लाईव्ह इंडायसेस, इक्विटी, स्टॉक वॉच, त्यानंतर इंडेक्स मूव्हर्स यावरती क्लिक करा. केलं क्लिक, इथे आलं बघा. इथे सर्व स्टॉक आले निफ्टी 50 मधील 50 स्टॉक. आता ह्या 50 स्टॉकमध्ये इंडेक्सला मूव्ह करणारा सर्वात जास्त मूव्ह करणारा स्टॉक कोणता, तर आपला रिलायन्स आहे बघा. पॉईंटचं कॉन्ट्रीब्युशन किती, जसं आज निफ्टी तुम्हाला 468 पॉईंटनी वरती जाताना दिसली, 468 पॉईंट, म्हणजेच जवळजवळ 2% निफ्टी 50 गेला. तर यामध्ये 58 पॉईंटचे कॉन्ट्रीब्युशन कोणाचं झालं, रिलायन्स. निफ्टी 50 मध्ये 58 पॉईंटचा वाटा जो होता रिलायन्सचा होता. त्यानंतर इन्फोसिसचा होता, जवळजवळ 50 पॉईंटने वरती घेऊन जाण्यासाठी मदत कोणी केली, इन्फोसिसने. त्यानंतर महिंद्रा अँड महिंद्रा 34, भारती एअरटेल 32 पॉईंट. हे जे स्टॉक होते ते इंडेक्सला वरती घेऊन जात आहे. म्हणजे हे जे 468 पॉईंट असतात यांच्यामध्ये कॅल्क्युलेशन या सर्व स्टॉकचं समजतं ना तुम्हाला, कशानुसार, वेटेजनुसार. हे वेटेजनुसार कॅल्क्युलेशन असतं एका इंडेक्समध्ये. आणि इंडेक्सला ड्रॅग करणारे स्टॉक कोणते, म्हणजे इंडेक्सला खाली आणणारे. आता हे जे प्लस मायनस करून येईल एवढं 468, खाली आणणारे 2 स्टॉक होते. आपण सुरुवातीलाच बघितलं बघा, निफ्टी 50 मध्ये ॲडव्हान्सेस 48 होते आणि डिक्लाइन 2 स्टॉक होते. डिक्लाइन म्हणजे खाली येणारे आणि ॲडव्हान्सेस म्हणजे वरती जाणारे स्टॉक. मग खाली येणारे स्टॉक कोणते होते, टाटा कन्झ्युमर होता एक आणि SBI लाईफ होता एक बघा. आता इथे दिसेल तुम्हाला जवळजवळ 1.5 पॉईंट आणि इथे अर्धा पॉईंट, म्हणजे 2 पॉईंटने खाली आणणारा स्टॉक. 2 पॉईंटने फक्त स्टॉकने इथे काय खाली आणलेले आहे, दोन्ही स्टॉकने जास्त कॉन्ट्रीब्युशन नाही आहे त्यांचं. पण बाकीचे स्टॉक बघा तुम्हाला दिसतील इथे. हे पूर्ण स्टॉक जे आहे 48 एका इंडेक्सला वरती घेऊन जात आहे. समजतंय सर्वांना. मला सांगा, रिलायन्सचं वेटेज सर्वात जास्त आहे, त्यानंतर HDFC बँकेचं पण वेटेज सर्वात जास्त आहे, इन्फोसिसचं पण वेटेज. मग हे जे स्टॉक आहे ज्यांचं वेटेज इंडेक्समध्ये जास्त आहे, जर हे स्टॉक वरती जात असतील तर आपला इंडेक्स पण वरतीच जात असतो. लक्षात घ्या, इंडेक्सला वरती घेऊन जाणारे स्टॉकच असतात. बहुतेक जणांना हे माहीत नाही आहे. म्हणजे लोकांचे गैरसमज काय, आता त्यांचा अभ्यासच नसतो. त्यांना काय वाटतं की इंडेक्स वरती गेला म्हणजे स्टॉक वरती जात असतात. ते चुकीचं आहे. बहुतेक जणांना काय वाटतं की इंडेक्स वरती म्हणजे निफ्टी 50 वरती गेली की मग त्याच्यामधले स्टॉक वरती जात असतात. असं नसतं. जेव्हा हे स्टॉक वरती जातील, यांच्यामध्ये जेव्हा बाईंग येणार तेव्हा आपला इंडेक्स एक वरती जात असतो. कारण की इंडेक्स म्हणजेच काय, बास्केट ऑफ स्टॉक, एक पोर्टफोलिओ असतो स्टॉकचा. जेव्हा हे स्टॉक वरती जात असतात तेव्हाच आपला एक इंडेक्स वरती जात असतो. हे निफ्टी 50च्या बाबतीतच नाही तर सर्व इंडायसेसच्या बाबतीत असतं. मग तिथे तुमचा निफ्टी नेक्स्ट 50 असू द्या किंवा निफ्टी बँक असू द्या, निफ्टी मिड कॅप असू द्या, सेन्सेक्स असू द्या, कोणता इंडेक्स असू द्या, त्याच्यामध्ये असणारे स्टॉक जेव्हा वरती जातील तेव्हाच तो इंडेक्स वरती जात असतो. तर तुम्ही इथे बघू शकतात इंडेक्सला वरती कोणता स्टॉक घेऊन जातोय. मग तुम्ही काय करायचं, जेव्हा आपलं मार्केट चालू असतं ना तेव्हा सरळ हा डाटा ओपन करायचा आणि बघायचं
की कोणता स्टॉक इंडेक्सला आज वरती घेऊन जातोय, म्हणजे वरती घेऊन जाण्यासाठी मदत कोणता स्टॉक करतोय आजच्या दिवशी ते बघू शकतात, किंवा इंडेक्सला कोणता स्टॉक खाली आणतोय हे तुम्ही लाईव्ह मार्केटमध्ये इथे बघू शकतात. ठीक आहे, हे सर्वांनी बघायचं आहे. त्यानंतर इथे एक्सचेंज ट्रेडेड फंड असतात बघा, खाली 4थ्या नंबरचा ऑप्शन असतो एक्सचेंज ट्रेडेड फंड, यावरती क्लिक करायचं आहे. एक्सचेंज ट्रेडेड फंड सर्वांना माहीत असतील, ETF आपण त्यांना म्हणत असतो. आपण ETF मध्ये पण ट्रेडिंग करत असतो आणि ETF सर्वांसाठी सेफ असतात. आपला सेफ पैसा ETF मध्ये बनत असतो, कोणत्याही प्रकारची भीती ETF मध्ये नसते बघा. आणि अनेक प्रकारचे ETF आहे, मी तुम्हाला पहिल्या भागात माझ्या मते सांगितलेलं असेल की ETF आपण कोणत्या जागेवरती बघू शकतो. एक्सचेंज ट्रेडेड फंड सर्व लिस्ट असते त्याच्यामध्ये, तुम्हाला जे पण ETF पाहिजे तुम्ही बघू शकता तिथे. त्यांच्यामध्ये असलेलं व्हॉल्यूम त्या ठिकाणी बघू शकतात. ज्या ETF मध्ये सर्वात जास्त व्हॉल्यूम असतं त्याच्यामध्ये आपण ट्रेडिंग करू शकतो, किंवा लॉंग टर्मसाठी गुंतवणूक पण करू शकतो आपण तिथे. चांगला पैसा आपला ETF मध्ये पण बनत असतो. मग ही ETF पण आपण इथे बघू शकतो. ही ETF असतात सर्व, ठीक आहे ना. यांची नावे दिलेली असतात, कोणता ETF किती वरती गेलेला आहे हे पण आपण इथे बघू शकतो. ही सर्व लिस्ट आली बघा इथे ETFची. त्यानंतरचा ऑप्शन म्हणजे ॲडव्हान्स चार्टिंगचा आहे, खाली 1 2 3 4 5 5व्या नंबरचा ॲडव्हान्स चार्टिंगचा. याच्यावरती गेले तुम्ही तर इथे तुम्हाला काय दिसणार बरं, आता इथे एक चार्ट दिसणार तुम्हाला, लाईन चार्ट. कशाचा आहे हा, इथे आपण बघूया निफ्टी 50चा आहे. आपण काय करू शकतो, निफ्टी 50चा लाईन चार्ट आहे, आपल्याला दुसऱ्या इंडेक्ससोबत याची कंपॅरिझन करायची. आपण करत असतो ना एका व्यक्तीची दुसऱ्या व्यक्तीसोबत कंपॅरिझन. समजा या 2 व्यक्ती असणार आहे, या 2 व्यक्ती यांच्यामध्ये सारखे गुण म्हणतो ना आपण, ते असणार आहे. म्हणजे ही व्यक्ती अभ्यासामध्ये हुशार, बरोबर, ही पण व्यक्ती अभ्यासामध्ये हुशार, दोघे पण 10वीला, ही व्यक्ती 10वीला, ही पण व्यक्ती 10वीला, म्हणजे विद्यार्थीचे दोघं पण, म्हणजे दोघे पण झाले विद्यार्थी. या व्यक्तीने पण काय केलं, इयत्ता 10वीमध्ये 80% गुण मिळवले, तर याने पण किती मिळवले, 80% गुण मिळवले. म्हणजे आपण काय करतोय, दोघांची या ठिकाणी कंपॅरिझन करतोय, तुलना करतोय. तर आपण निफ्टी 50ची इतर इंडेक्ससोबत तुलना करू शकतो. आता तुम्हाला वाटलं की निफ्टी 50 इंडेक्सची आपल्याला दुसऱ्या इंडेक्ससोबत कंपॅरिझन करायची, तुम्ही काय करू शकतात बरं, इथे ऑप्शन दिलेला असतो बघा खाली, कम्पेअर विथ 2 नंबर, म्हणजे वेगवेगळे इंडायसेस आपण आणू शकतो आणि त्यांची कंपॅरिझन आपण इथे करू शकतो. इथे कंपॅरिझन, इथे कम्पेअर विथचा ऑप्शन असतो, त्यावरती क्लिक केलं. तुम्हाला वाटलं की निफ्टी 50ची कंपॅरिझन आपल्याला काय करायची, निफ्टी ऑटोसोबत करायची. मी काय करणार, मग इथे निफ्टी ऑटोवरती क्लिक करतो बघा. आता इथे ही जी वरती लाईन दिसते ना तुम्हाला, ही निफ्टी ऑटोची येते बघा वरची. मला अजून एका इंडेक्सची यासोबत कंपॅरिझन करायची, तर याच्यावरती क्लिक केलं. मी काय करतो, आता इथे निफ्टी FMCG ठेवतो, केलं. आता ही जी लाईन खालची, सर्वात खालची लाईन दिसते ना, ही निफ्टी FMCGची. म्हणजे आपण एका इंडेक्सची दुसऱ्या इंडेक्ससोबत या ठिकाणी काय कंपॅरिझन करू शकतो. इथे टाईम फ्रेम पण दिलेला असतो, या टाईम फ्रेममध्ये पण आपण इथे कंपॅरिझन करू शकतो. तुम्हाला वाटतं एका दिवसासाठी, एका दिवसावरती क्लिक करायचं आणि त्या इंडेक्सची, म्हणजे एका इंडेक्सची दुसऱ्या इंडेक्ससोबत आपण काय करू शकतो, तुलना करू शकतो. कोणता इंडेक्स वरती जातोय, कोणता खाली येतोय, त्या पण गोष्टी आपण इथे बघू शकतो. बघायची गरज नाही, तसं आपल्याला दिसणारच किती टक्क्यांनी इंडेक्स एक वरती जातोय. आपल्या वॉचलिस्टमध्ये काही निवडक आपण ॲड केलेले असतात, तिथे आपल्याला लक्षात येऊन जात असतं की कोणते इंडेक्स आपण या ठिकाणी बघायचे. आपण त्या ठिकाणी ॲड केलेलेच असतात, त्यावरून समजतं आपल्याला की जसं आपला मिड कॅप इंडेक्स आहे, आज आपल्याला 2% वरती दिसतोय. त्यानंतर निफ्टी 50 इंडेक्स आहे 1% वरती दिसतोय. आपल्या वॉचलिस्टमध्ये दिसतंच आपल्याला, ते आपल्या वॉचलिस्टमध्ये आपल्याला दिसतंच ते. ठीक आहे, तर या सर्व गोष्टी तुम्ही मार्केटमध्ये बघत चाला, कारण की जर आपण मार्केटमध्ये आलोय तर या गोष्टींचा अभ्यास आपण ठेवलाच पाहिजे नक्की, आणि आपल्याला त्या गोष्टी माहीत पण असल्या पाहिजे. स्टॉक मार्केटमध्ये जर आपण काम करतोय ना, तर ह्या गोष्टी आपल्याला माहीतच असल्या पाहिजे, यांचा अभ्यास ठेवत चला. कोणते इंडेक्स असतात, त्यामध्ये कोणते स्टॉक असतात, स्टॉक कसे वरती जात असतात, शिकण्यासारख्या गोष्टी असतात मित्रांनो, शिकत चला. ठीक आहे, आजच्या भागामध्ये फक्त आपण एवढ्याच गोष्टींची चर्चा केलेली आहे. तर हे मुद्दे जे असतात ना, तुम्ही लक्षात ठेवत चला आणि यावरती तुम्ही स्वतः पण प्रॅक्टिस करायची. कारण की जर तुम्ही आज ही गोष्ट बघितली आणि नंतर 15 दिवसानंतर जर जाऊन बघितलं तर तुमच्या लक्षात राहणार नाही. या सतत करत राहायचे, म्हणजे 2-4 दिवस झालं की या गोष्टी बघत चला, लाईव्ह मार्केटमध्ये हा डाटा थोडा बघत चला, तुम्ही ह्या गोष्टी मग विसरणार नाही. समजलं? तर माझ्या मते हा व्हिडिओ नक्की तुम्हाला सर्वांना आवडलेला असेल. तर अजून पण पार्ट आपले NSEच्या वेबसाईटवरती येतील येणाऱ्या काही दिवसांमध्ये, तर तुम्ही ते भाग पण नक्की बघायचे. ठीक आहे, हा पण भाग बघा तुम्ही, आणि आपण पार्ट 1 टाकलेला आहे NSE वेबसाईटचा, तो पण नक्की बघायचा आहे. ठीक आहे, व्हिडिओ तुम्हाला सर्वांना नक्की आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक पण करत चला, आणि तुम्ही कॉमेंट करत नाही व्हिडिओला,
एक छोटीशी कॉमेंट नक्कीच करू शकतात तुम्ही, ठीक आहे. त्याने काय होतं असतं, मला पण मोटिवेशन मिळतं. एक क्रिएटर जो असतो, मी एक क्रिएटर आहे, व्हिडिओ बनवतो आहे, याच्या मागे पण खूप मेहनत असते. सोपं नसतं की जर अर्धा तासांचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे, त्याला एडिट करायचं, त्यानंतर त्याला अपलोड करायचं, त्यामध्ये पण फार वेळ जात असतो, ठीक आहे ना. तुमचं काम बनतं की व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक करायचं आणि कॉमेंट. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत नाही तर नका करू कॉमेंट, ठीक आहे. तुम्हाला व्हिडिओ नसेल आवडत ना, लाईक पण करू नका आणि कॉमेंट पण करू नका. आवडला तर तुम्ही लाईक आणि कॉमेंट पण केलं पाहिजे आणि व्हिडिओला शेअर पण केला पाहिजे. कोणासोबत शेअर केला पाहिजे? ज्याला स्टॉक मार्केट शिकायचं असतं. ज्यांना स्टॉक मार्केटमध्ये गॅम्बलिंग करून पैसा कमवायचा असतो ना, त्यांच्यापर्यंत व्हिडिओ शेअर करू नका. ज्या व्यक्तीला अभ्यास करायचा आहे, शिकून स्टॉक मार्केटमध्ये पैसा बनवायचा आहे, त्यांच्यापर्यंत व्हिडिओ नक्की शेअर केला पाहिजे, ठीक आहे. त्यामुळे व्हिडिओला लाईक, कॉमेंट आणि शेअर पण नक्की करायचं आहे. चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.